आणि आता वळणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आणि त्या पाहणार आहोत गाव सुपरफास्ट मध्ये। राज्यातील विविध भागांमध्ये 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाचा अंदाज। इंग्लंडमधील रेडिंग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी वर्तवलाय। पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 18 तारखेला मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यात वादळी पावसाबरोबर गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचं नुकसान टाळण्यासाठी काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलंय। तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी केली जाईल। सत्य समोर आल्यानंतर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे। सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही असंही ते म्हणाले। त्याच्याबद्दल चौकशी व्यवस्थित केली जाईल आणि जे काय सत्य आहे ते जनतेसमोर येईल। त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती कारवाईची गरज असेल ती कारवाई होईल। मी जसं तुम्हाला म्हटलं की ह्याबद्दल सखोल चौकशी केली जाईल। राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना सांगितलंय। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे। पूजा चव्हाणच्या आत्महत्येवेळी अरुण राठोडसह 2 जण उपस्थित होते। स्थानिकांनी विचारणा केली असता अरुण राठोडनं ऑडिओ क्लिप दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय। मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ठाकरी बाणा दाखवावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। नेहमीच न्यायाची भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसंच महिलांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो असं सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय। बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटचालीमध्ये आपणही त्या वाटेवरून चालतोय, ते पूजा चव्हाणला न्याय देणार का? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री किती तडजोडी करणार, ऑडिओ क्लिपची चौकशी होणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता सत्तेत राहण्याच्या करता किती तडजोडी करायच्या हे ठरवलं पाहिजे। तात्काळ ह्या प्रकरणाची राजीनामा देण्याचं त्यांनी सांगितलं पाहिजे आणि मग चौकशी तात्काळ या बाबतीमधले सरकारने केली पाहिजे। पूजा चव्हाणचं प्रकरण हे दिशा सॅलियन सारखंच आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते नितेश राणेंनी दिली आहे। तर या प्रकरणात पुरावे मिटवण्याचा प्रयत्न होईल। पोलिसांवर दबाव आहे, मोकळीक मिळणार नाही। यासाठी सीबीआय कडून तपास व्हायला हवा अशी मागणीही नितेश राणेंनी केली आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, त्याच्यामध्ये एक कथित मंत्र्याचा पण हात आहे, त्याचा आवाज आहे असं पूर्ण सगळीकडे चर्चा आहे। माझा मुद्दा एवढाच आहे की एका मुलीची हत्या झाली किंवा आत्महत्या एका मुलीने केलेली आहे। ठाम पुरावा असल्याशिवाय असं कुणाचं नाव घेऊन शिंतोडे उडवणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे। पुरावा असेल तर निश्चित कारवाई होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। परळीत पूजा चव्हाण प्रकरणाबाबत बंजारा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत न्यायनिवाडा न होताच समाज आणि समाज नेत्याची बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू आहे, ते खपवून घेतलं जाणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली। आणि आज तात्काळ शनिवार असल्यामुळं मुख्यमंत्र्यांना मेल पाठवण्यात आलेला आहे की कुठलीही चौकशी न होता केवळ त्या ऑडिओ क्लिपच्या आधारावर जर कारवाई करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला समाज हाणून पाडेल। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आता वेगळं वळण घेऊ लागलंय। पोहरादेवी इथले संत रामराव महाराज यांचे नातू धर्मपीठाधीश्वर बाबूसिंग महाराज
यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाला बदनाम करू नये असं आवाहन केलंय. बांधवाकडून मी या सांगू इच्छितो की पूजा चव्हाण यांच्या काही आरोप असल्यास ते आरोप पूर्णपणे सिद्ध होण्यापूर्वी कोणावरही असे दोषीचे परिणाम लावू नये. काँग्रेसची आयडिओलॉजी तात्पुरती आहे. राष्ट्रवादीला आयडिओलॉजीच नाही तर शिवसेनेनं हिंदुत्व पूर्णपणे सोडलंय. विचारधारेपेक्षा यांना सत्ता महत्वाची आहे. सत्तेसाठी यांनी विचारधारा बासनात गुंडाळली अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्या व मराठा आरक्षण टिकवावं, अन्यथा घरातून बाहेर पडू देणार नाही असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी अशोक चव्हाणांना दिलाय. मेटे नांदेडमध्ये आयोजित मराठा आरक्षण एल्गार परिषदेत बोलत होते. आरक्षण जर नाही टिकवलं तर तुम्हाला घराच्या बाहेर पडू देणार नाही. तुम्हाला मंत्र्याला घराला घेराव घालायचं काम शिवसंग्रामाने या राज्यातला मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही. एवढं तुम्हाला फक्त सांगतो. जेजुरीत घडलेली घटना ही शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे. ज्या मल्हारी मार्तंडाच्या पहिल्या पायरीवर नमन करायला येतो त्या पायरीवर कुणीही राजकारण केलं नाही, पण इथे पुतळ्याचं राजकारण होतं हे दुर्दैव असल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केलं. महादेव जानकर यांनी हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत केल्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्यात. होळकरांचे वारसदार किंवा शाहूराजाचे वारसदार, तुम्ही जी सुल्ला सांगितला मराठा धनगरांचा फार चांगला आहे आणि योग्य आहे. ते केलं तरच आपण दिल्लीची गादी ताब्यात घेऊ, अदरवाईज इट इज इम्पॉसिबल आहे. म्हणून मी आपल्याला नम्रपणे सांगतो की ह्या दृष्टीने आपण जर प्रयत्न केला तर आपण जाऊ. शरद पवारांना अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल इतकं प्रेम होतं तर त्यांनी सत्तेत असताना धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण का दिलं नाही असा सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना विचारलाय. मी पुन्हा येणार असं तिन्ही वेळेस बोललो नाही, पण शब्द दिला तो पाळला. जे शब्द पाळत नाहीत ते घरी जातात असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना लगावला. पुन्हा येणार म्हटलं नव्हतं लक्षात. हे शब्द देखील पाळतात. जे शब्द पाळत नाहीत त्यांना आम्ही घरी पाठवतो. इंदापुरात भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघ उत्कृष्टरित्या चालू आहे. आगामी काळात संकलन 1 लाख लिटर पर्यंत जाईल असं आश्वासन देणारे आणि आता सत्तेत येणारे शब्द फिरवायला लागलेत अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी पवारांचं नाव न घेता केली. खासदार संजय राऊत यांनी भुजबळ फार्मवर जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली. भेटीनंतर दोघंही कालिदास कला मंदिरात एका कार्यक्रमादरम्यान एकाच व्यासपीठावर आले. कोकणात राजकीय धुमशान सुरूच आहे. कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी मनाई आदेश धुडकावून खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. सध्या जिल्ह्यात दोन्ही पक्षांकडून पुतळा दहनाचा कार्यक्रम सुरू आहे. या संदर्भामध्ये तो चॅप्टर तिथं क्लोज झालेला आहे, कारण त्यांनी स्वतःच तक्रार केलेली मागं घेतलेली आहे आणि आताच्या काळामध्ये देखील जे काही आपण प्रश्न विचारले त्याच्याबद्दलची चौकशी पोलीस विभागाकडनं चालू आहे. शिवप्रतिष्ठानमधील पदावरून हटवल्यानंतर नितीन चौगुले धारकर यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी त्यांनी 21 फेब्रुवारीला मेळावा आयोजित केलाय. जी काही माझी भूमिका आहे ती सर्व धारकऱ्यांना एकत्र बोलवून, शिवभक्तांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा करणार. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, भगवा ध्वज हा मार्ग मी कधीच सोडणार नाही. पुणे ते बारामती दरम्यान मेमू सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे केली. गरोदर व स्तनदा माता तसंच लहान बालकं यांना सकस आहार पुरवण्याचं कंत्राट बचत गटांना दिलं जात नसल्याकडे खासदार भावना गवळी यांनी संसद भवनाचं लोकसभेचं लक्ष वेधलं. राज्यात बर्ड फ्लू आटोक्यात आलाय. 8 दिवसात बर्ड फ्लू संपेल असा दावा
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलाय. तसंच पोल्ट्रीत पक्षी मृतावस्थेत आढळल्यास तातडीनं कळवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटन स्थळांना ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कवठेपिरान इथे हिंद केसरी मारुती माने यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. यावेळी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी व्हॉलीबॉल खेळत स्पर्धेचं उद्घाटन केलं. अमरावतीत मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोजरी गावच्या सरपंचपदी अपक्षाची वर्णी लागली. विरोधी गटाचे सुरेंद्र भिवगडे हे ईश्वर चिठ्ठीनं सरपंच झाले, तर उपसरपंचपदी काँग्रेसच्या गटाचे प्रशांत प्रधान हे विराजमान झाले. नांदेडच्या पावडेवाडी गावाच्या सरपंचपदी अश्विनी लोखंडे यांची एकमतानं निवड झाली, तर उपसरपंचपदी साधना पावडे यांची निवड करून गावकऱ्यांनी महिलांच्या हाती सत्ता दिली. येत्या 22 फेब्रुवारी रोजी सांगलीच्या महापौरांची निवड होणार आहे. दरम्यान महापौर पद खुलं असल्यानं इच्छुकांची संख्या वाढली. सत्ताधारी भाजपकडून स्वाती शिंदे, युवराज बावडेकर यांची नावं चर्चेत आहेत. दोन्ही पालखी मार्गांचं काम या 1 ते 1.5 वर्षात पूर्ण करण्यात येणार असून दोन्ही मार्गांसाठी 12,000 कोटी खर्च येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. गरीब आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी अभिजित पोखरणीकर या तरुणानं पुढाकार घेतलाय. एज्युकेअर स्ट्रीट स्कूल प्रस्तुत दादाची शाळा या नव्या उपक्रमामार्फत विनामूल्य शिक्षण दिलं जात आहे. अनलॉक नंतर पर्यटकांच्या सेवेत रुजू झालेली माथेरानच्या मिनी ट्रेननं सेवेचे 101 दिवस पूर्ण केलेत. या काळात 90,753 लोकांनी मिनी ट्रेनमधून सफर करण्याचा आनंद घेतलाय. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील काळामवाडी इथल्या जॅकवेलमध्ये पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी त्याचा मालक तब्बल 2.5 तास बैलासह पाण्यात पोहत राहिला. अखेर जेसीबी आणून दोघांचा जीव वाचवण्यात आला. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मोराळे इथे शनिवारी ऋषिकेश बरगुले आणि प्रकाश बरगुले यांचा 3.5 एकर ऊस जळून खाक झाला. यात ऊस, ठिबक साहित्य असं मिळून 7 लाख रुपयाचं नुकसान झालंय. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं उभ्या पिकात जनावरं सोडलेत, तर व्यापारी माल महाग झाल्याचं सांगत ग्राहकांना 4 पटीनं विक्री करतायत. त्यामुळे एकीकडे शेतकरी कंगाल होत आहेत, तर दुसरीकडे मुंबई एपीएमसी भाजीपाला व्यापारी मात्र मालामाल होत चाललाय. कितना किलो कैसा पड़ा? 32-40. अच्छा, और गोभी? गोभी वाशिम शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होते. वाशिम शहरातील एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घुग्गुस शहरातून अपहरण झालेल्या युवकाचं अर्धवट जळलेलं शव 28 दिवसांनंतर आढळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. शुभम फुटाणे असं या मृतकाचं नाव आहे. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. 16 जानेवारी रोजी त्याचं 30 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण झालं होतं. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.